नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपला भाग चालला 31वा. आज आपण अभंग घेणार आहोत 141 ते 145. प्रथम आपण 141वा अभंग ऐकूयात. राधा आणि मुरारी क्रीडा कुंजवनी करी, राधा डुल्लत डुल्लत आली निज भुवनात. सुमनाचे सेजेवरी राधा आणि तो मुरारी, आवडीने विडे देत दासी जनी उभी तेथ, दासी जनी उभी तेथ. अर्थ: कुंजवनात राधाकृष्ण क्रीडा करीत आहेत आणि नंतर राधा डुलत डुलत स्वतःच्या प्रासादात आली. सुवासिक सुंदर फुलांच्या शेजेवर राधाकृष्ण आहेतच आणि दोघेही एकमेकांना विडे देत आहेत आणि सगळं जनी पाहत आहे. पुढचा अभंग घेऊयात 142वा. विठ्ठलाचा छंद वाचे गोविंद गोविंद, विठ्ठलाचा छंद वाचे गोविंद गोविंद. हाची बोला हो सिद्धांत, देव सांगे हो धादांत. जनी म्हणे सांगे ना आता, कृपे ऐका पंढरीनाथा. विठ्ठलाचा छंद वाचे गोविंद गोविंद. शब्दार्थ बघूया. गोविंद म्हणजे गो, वाणी, विंद म्हणजे जाणणे. वेदांत वाणीने जाणता येतं किंवा अखंड नामस्मरणाने जो अनुभवला जातो तोच गोविंद. ओवीचा अर्थ बघूया. विठ्ठलाचा छंद म्हणजेच हरिनामाची आवड आणि वाचेने सतत गोविंद गोविंद असं बोलावं. हाच उत्तम जीवन जगण्याचा सिद्धांत आहे. प्रत्यक्ष देवच सांगतात. कृपा करून हे पंढरीनाथांचं म्हणणं तुम्ही ऐका असं जनाबाई सांगत आहे. पुढचा अभंग 143वा ऐकूयात. जनीने बोलिले तैसेच लिहिले, साध्य परिसले तुम्ही संती. अहो ज्ञान देवा असावे तुम्हा ठावे, येणे काय लहाणीव आणिली आम्हा. माझी मज आण सांगते प्रमाण, सेविते चरण तुझे स्वामी. जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल, स्वामी मुखी बोल दुणावती. शुद्ध सत्व कागद नित्य करी शाई, अखंडित लिही जनी पाशी. हासोनी ज्ञान देवे पिटिये लिटाणी, जय जयकार सकळी केला थोर. जनीने बोलिले तैसेच लिहिले, जनीने बोलिले तैसेच लिहिले. जनाबाई जशी बोलली तसंच्या तसं तिने लिहिलं. पण जनीने काय लिहिलं आणि तुम्ही काय ऐकलत तर ते हे आहे की परमेश्वर प्राप्तीच्या साध्याचं साधन. अहो ज्ञानदेवा, तुम्हालाही माहिती असावं की याने काही आम्हाला छोटेपणा कमीपणा आणलेलाच नाहीये. हे पांडुरंगा, मी माझीच शपथ घेऊन सांगते की तुझी चरणसेवा मी करते आणि तेच तुझ्या प्राप्तीचं साधन आहे.
जनीचे बोल म्हणजे स्वानंद प्राप्तीच आहे. आणि स्वामी मुखातील बोलला तर अधिकच महत्व प्राप्त होतं. निरपेक्ष सत्व शुद्ध सत्वरूपी कागदावर नित्य चिंतनरूपी शाईने लिहिणं म्हणजेच जनीजवळ जाऊन तिला अनुसरून राहणं असं साधकाला सांगतात. यावेळी ज्ञानदेवांनी हसून टाळी वाजवली आहे आणि मोठ्यांदा पांडुरंगाचा जय जयकार केलाय. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुढचा अभंग ऐकूया 144. जिव्हा लागली नाम स्मरणी, रित्या मापे भरी गोणी. नित्य नेमाची लाखोनी, गुण आज्ञे नेमी पाणी. मज भरवसा नामाचा, गजर नाम्याच्या दासीचा. विटेवरी ब्रह्म दिसे, जनी त्याला पाहतसे, जनी त्याला पाहतसे. जनाबाई सततच नामस्मरण करीत असल्यामुळे जिभेला तेवढंच काम असायचं. हाताने मात्र जनाबाई गोणी म्हणजे पोतं भरण्याचं कामही चालू असे. नामात तल्लीन झालेल्या जनाबाई कितीदा तरी रिकामी मापच्या माप गोणीत टाकीन, पण तरीही गोणी भरत असे. म्हणजे सततच्या जिभेने घेतल्या जाणाऱ्या नामाने पुण्यरूपी संचिताची गोणी भरली जात असे. विठ्ठलाच्या बोलाप्रमाणे त्या नित्य नेमाने देवाच्या नामाची लाखोली त्याला अर्पण करतात आणि त्या म्हणजेच नामदेवांची दासी जनाबाई इतरांनाही सांगतायत की नामस्मरणावरच माझा भरोसा आहे. सततच्या भावयुक्त नामस्मरणाने जनाबाईंना तर प्रत्यक्ष विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं दर्शनही झालेलं आहे. बोला राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुढचा अभंग ऐकूया 145. सोंगा सोंगा जाय, नवल जाऊनी हसता है. हसोनिया बडवी टिरी, कोण नाठवी हे परी. हा नाठवी आपणा, म्हणिजनी भुलले जाणा. सोंगा सोंगा जाय, नवल जाऊनी हसता है. देहभावाची आणि स्वनाम रूपाची घट्ट जाणीव, मीची घट्ट पकड म्हणजे सोंग. अशा सोंगाला जनाबाई तू निघून जा, म्हणजेच या ढोंगी खोट्या सोंगातून आम्हाला बाहेर काढ, सोडव, असं देवाला त्या सांगतायत. सोंग सोडून गेल्यानंतर नवल घडलेलं आहे. ते नवल असं घडलं आहे की आत्मभान आलेलं आहे आणि म्हणूनच आत्मानंद झालाय. जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त झाल्यावर सांसारिक सुखदुःखांना कोण उठवतं हो? आत्मस्वरूपाला संसारी जन स्मरत नाही म्हणून संसार हरवून जातात, आनंदाने टिरी बडवतात. कोण बरं आत्मस्वरूपाला आठवणार नाही? इथेच आपला भाग आपण संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.